सध्या गल्ली ते दिल्ली सीजेपीचे अभिजित दिपके यांच्या नावाचा चांगलाच बोलबाला सुरू आहे। दिल्लीतून विजयी तिलक लावून आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। अभिजित दिपके संभाजीनगरात आल्यानंतर त्यांच्या घरी जणू नेत्यांची रीगच लागली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईस्तवर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांना दिपकेंच्या घरचा रस्ता कधी दिसला नाही। परंतु दिपके जसे प्रधानांवरती जड पडले आणि त्यांचा राजीनामा घेतला, लगेचच शिरसाटांना दिपके कुटुंबियांचं घर आठवलं आणि ते आपल्याच मतदारसंघातील आहे, आपला त्यांच्या कुटुंबाशी कसा घरोबा आहे हे मोठ्या चवीनं पत्रकारांना सांगताना संजय शिरसाट उगाच आपल्या बेडक्या फुगवताना दिसले। परंतु खरं काय आहे हे दिपके कुटुंबियांना चांगलंच ठाऊक होतं। आपल्या नेत्यानं कधी दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, उलट हे लोक अराजकता कशा पद्धतीने पसरवतात असं वक्तव्य शिंदेंकडून करण्यात आलं होतं। या उलट ठाकरेंनी जंतर मंतरवर जाऊन दिपकेंना पाठिंबा दिला। दिपकेंनी बाजी मारता शिरसाटांना त्यांच्या घराचा रस्ता आठवला। दुसरीकडे बच्चू कडूंनीही जवळपास 350 किलोमीटर अंतर पार करून अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर गाठलं। चंद्रकांत खैरेंनीही दिपकेंची भेट घेतली, परंतु खैरेंचा हा अधिकार होता, कारण त्यांचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरेंनी अगदी सुरुवातीपासूनच दिपकेंना जाहीर पाठिंबा दिला आणि दिपकेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवरती आपला विश्वास जगजाहीर केला। ते खास दिल्लीला जाऊन आंदोलनाला ठाकरे पाठिंबा देऊन आले होते, त्यामुळे त्यांचा तो अधिकार होता। परंतु दिपकेंच्या भेटीसाठी आलेल्या इतर नेत्यांसाठी मात्र बूंद से गई वो हौद से नहीं आती असंच म्हणावं लागेल। जंतर मंतरवर नीट परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली तब्बल 2 महिने आंदोलन चाललं। त्यातून थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली खुर्ची सोडावी लागली। आता आंदोलन फते करून अभिजित दिपके संभाजीनगरला आपल्या घरी परतताच दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या घराची पायरी झिजवायला सुरुवात केली। कारण माहितीये का? कारण याच अभिजित दिपकेंची चर्चा अजूनही दिल्लीतून थांबलेली नाहीये। सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातले मंत्री संजय शिरसाट त्यांच्या घरी पोहोचले। हा पोरगा तर माझ्याच मतदारसंघातला आहे, मी त्याला लहानपणापासून ओळखतो, तो क्रांतीची ठिणगी असल्याचा साक्षात्कार त्यांना अचानक झाला। त्यांनी बकायदा पत्रकार परिषद घेऊन अभिजित आणि कुटुंबीय आपल्या किती जवळच्या परिचयातील आहे याचा पाढाच वाचला। तुम्हाला असं वाटतं हे शिंदेंच्या मर्जीच्या विरुद्ध घडलं असेल? हे सांगत असताना बाजूलाच दिपके कुटुंबियांनाही कदाचित मनात हसू आवरलं जात नसावं, पण तेही काय करणार। शिरसाटांच्या पाठोपाठ शिंदेंचे दुसरे नेते आणि आमदार बच्चू कडू देखील सदिच्छा भेट देऊन आले। त्यांनी दिपके कुटुंबियांना सुरक्षा देण्याबाबत चर्चा केली। ऐरे गैरे येत असताना ज्यांनी सुरुवातीपासूनच अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तो ठाकरे गट कसा मागे राहील। माजी खासदार चंद्रकांत खैरे थेट दिपकेंच्या सोफ्यावर जाऊन बसले आणि तिथूनच थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत अभिजितचा आणि त्याच्या घरच्यांचा व्हिडिओ कॉल लावून दिला। आता या सगळ्या गोष्टी वरवर जरी सगळे नेते सदिच्छा भेटी देत असले तरी अभिजितचा ओढा साहजिकच ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त दिसतोय आणि तसं त्यांनी स्वतःही मान्य केलं। जेव्हा जुलैच्या मध्यात दिल्लीत हे आंदोलन पेटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातून सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता। अगदी त्यावेळी काँग्रेस किंवा पवारांचं सुद्धा कोणीही समोर आलं नव्हतं। उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की हा राजकारणाचा मुळात विषय नाही, देशाचा विषय। दिपके देशातील युवकांचा आवाज उठवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। अभिजित दिपकेंनी स्वतः मुलाखतीत सांगितलंय की जेव्हा दिल्लीत आंदोलकांवरती पोलिसांची कारवाई झाली, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा उद्धव ठाकरे रोज फोन करत होते। ते फक्त राजकीय चर्चा करत नव्हते, तर अभिजित यांची प्रकृती कशी आहे, विद्यार्थ्यांना काही त्रास होतोय का याची आस्थेनं विचारपूस करत होते। मुळात हे समजून घेणं गरजेचं आहे, सीजेपी काय एखादी पॉलिटिकल पार्टी नाही, सरन्यायाधीशांनी हे नामकरण केलेलं आहे। संकटात मिळालेल्या खंबीर कौटुंबिक धीरामुळे ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल दिपकेंच्या मनात एक वेगळा जिव्हाळा तयार झाला। जेव्हा चंद्रकांत खैरे यांनी दिपकेंच्या घरी जाऊन फोन उद्धव ठाकरेंना लावून दिला, तेव्हाही उद्धव ठाकरेंनी अगदी घरच्या मोठ्या माणसासारखं अभिजितच्या आईला विचारलं, अभिजितचं लग्न कधी करतायत आणि संपूर्ण कुटुंबाला जेवायला मातोश्रीवर यायचं आमंत्रणही दिलं। या जिव्हाळ्यामुळे दिपके कुटुंब ठाकरेंच्या अधिकच जवळ गेलंय। अभिजित यांनी एका मुलाखतीत केलेला दावा सध्या महायुतीची झोप उडवणारा ठरलाय। त्यांनी सांगितलंय की आंदोलन सुरू असताना त्याच्यावरती भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता। भाजपमध्ये आला तर बरं होईल, आंदोलन मागे घे, नाहीतर तुला ठोकून काढू, गोळ्या घालू, अशा थेट स्वरूपाच्या धमक्या दिपकेंना देण्यात आल्याचा आरोप केला गेला। आता या सगळ्या कारणामुळे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील
त्यांना धमकवणाऱ्या कार्यकर्त्यांचे नाव सांगायचं आव्हान देत आहेत। एका बाजूला भाजपकडून येणारा हा कथित दबाव आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी दिलेली उघड साथ, या दोन्ही गोष्टींमुळे अभिजित सध्या भाजप आणि महायुतीपासून 4 हात लांबच राहणं पसंत करतात। विशेष म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधानांचा त्यांनी राजीनामा मागितलाय ते भाजपाचे होते, त्यामुळे तिथे जाणं तर दिपकेंसाठी सोयीचं नाहीये। सगळे पक्ष दिपकेंना आपल्या बाजूने ओढायला बघत असले तरी दिपके यांनी यावर अगदी सावध पवित्रा घेतलाय। अभिजित यांना चांगलं ठाऊक आहे की प्रधान यांनी राजीनामा दिला, भाजपला 2 पावले मागे घ्यावे लागले आणि म्हणून सध्या सगळे नेते त्यांच्या घरी येऊन फोटो सेशन करतात। इतकंच काय तर मोदी गेल्या 3-4 आठवड्यांमध्ये कित्येक रील बनवून बसलेत। कदाचित दिपके आज त्याच लोकांकडून ट्रोल झाले असते। एकदा का त्यांनी राजकारणात प्रवेश केला की ते आंदोलनाचा चेहरा हरवून बसतील आणि त्यांच्यावरती पक्षाचा शिक्का बसून तेही राजकारणाच्या चिखलाचा भाग होतील। आपल्याला सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जायचं नाहीये आणि आपण स्वतःचा नवीन पक्षही काढणार नाहीये, हे त्यांनी वेळोवेळी जाहीर केलंय। त्यांच्या मनात एक मोठा प्लॅन आहे, तो म्हणजे तरुण असतील, विद्यार्थी असतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक देशव्यापी दबाव गट निर्माण करून त्यातूनच सरकारला झुकवणं। यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगराच्या घरी एका कोर कमिटीची 15 ते 20 जणांची मोठी बैठकही बोलावलं असल्याचं समजतंय। थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेतून शिकून आलेलं अभिजित दिपके हे मास्टर माइंड आहेत। काही मीडिया रिपोर्टनुसार अभिजित यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांमार्फत सुरू झाली आहे, जेणेकरून अभिजित व त्यांच्या कुटुंबियांवर दबाव निर्माण करता येईल। पण अभिजित यांनी या सगळ्याला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे। थोडक्यात काय तर राजकीय नेत्यांनी कितीही वेळा अभिजित दिपकेंच्या घरी हजेरी लावली असली तरी अभिजित दिपके मात्र नेत्यांना चहा पाजून गोड बोलून रवाना करतात। उद्धव ठाकरेंशी नक्कीच त्यांची जवळीक वाढली असली तरी ते लगेच हातावर शिवबंधन बांधण्याची घाई करणार नाही। त्यांना कोणाची वोट बँक व्हायचं नाहीये, तर देशातल्या तरुणांचा पॉवर बँक बनायचं। तुम्हाला काय वाटतं, अभिजित दिपकेंनी अशाच पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून आपलं काम सुरू ठेवावं की ठाकरेंच्या साथीला मैदानात उतरावं? कमेंट करा। जय महाराष्ट्र।